नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। महाशिवरात्रीचे रोज तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरीही या दिवशी आपल्याला पाळायचे आहेत काही नियम। तसे तर महाशिवरात्रीचे रोज हे सर्वच पाळतात। अगदी लहान मुलांपासून मुलं मुली स्त्री पुरुष तर अगदी मोठ्या लोकांपर्यंत हे रोज सर्वजण पाळतात। हे रोज अतिशय महत्त्वाचे आहे। हा दिवसही अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण महादेवांची सेवा या दिवशी करायची आहे। आपल्या मनातील कोणतीही कठोर इच्छा या दिवशी पूर्ण होणार आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला महादेवांची सेवा भक्तिभावाने करायची आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी कुठले नियम पाळले गेले पाहिजेत किंवा गर्भवती स्त्रियांसाठी काय नियम आहेत हे सर्व आपण आज पाहणार आहोत। 15 फेब्रुवारी 2024 वार रविवार या दिवशी येत आहे महाशिवरात्र। हा अतिशय पवित्र असा दिवस आहे। या दिवशी सर्वांना हात जोडून विनंती करते की या दिवशी सर्वांनी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आहे। त्यामुळे महादेवांची सेवा ही नक्की करायची आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचे सूक्ष्म स्वरूपात का होईना पण सर्वत्र प्रभाव असतो। त्यामुळे आपल्याकडून काही चुका होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। महादेव खूप साधे आहेत, साध्या भक्तीचे भुकेले आहेत। आपल्याकडून आपण त्यांची साधी सेवा करायची आहे आणि आपल्याकडून कोणतीही चूक या दिवशी होऊ द्यायची नाही। शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे। सूर्योदयापूर्वी उठायचे आहे आणि आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र किंवा पंचगव्य यापैकी कोणत्याही गोष्टी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। शिवरात्रीच्या दिवशी शक्यतो आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। जर शक्य नसेल तर दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान केले तरी चालतील, पण शिवरात्रीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपण कधीही परिधान करू नये। सूर्यदेवालाही या दिवशी अर्घ्य द्यायचे आहे। तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला काळे तीळ गंगाजल हळद कुंकू अक्षता टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। जवळपास आपल्या कुठेही शिवमंदिर असेल तेथे जाऊन आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे आणि घरातही आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे। दीप वाळून घ्यायचे आहे। महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं प्रिय आहेत, त्यामुळे महादेवांना पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे। महादेवांना कधीही नारळ फोडू नये। नारळ म्हणजे श्रीफळ। महादेवांना श्रीफळ दिले तर तो पूर्ण नारळ अर्पण करावा। तसे तर महादेवांना श्रीफळ वाहण्याची प्रथा नाही, कारण ते श्रीफळ आहे। श्री म्हणजे लक्ष्मी। महादेवांना नारळ फोडू नये, कारण महादेवांना खंडित वस्तू चालत नाहीत। त्यावेळी पार्वती पुत्राचे मस्तक उडवले त्यावेळी पार्वती मातेने सांगितले की मला ज्या वस्तू अर्पण केल्या जातील त्या खंडित नसाव्यात, त्या अखंडित असाव्यात। महादेवांना खंडित वस्तू जर अर्पण केल्या तर महादेवांचा क्रोध अनावर होतो। महादेवांना बेल अर्पण करताना बेलपत्रही छान व्यवस्थित असावे। कुठे कीड लागलेले, कुठे तुटलेले चिरलेले फाटलेले बेलपत्र नसावे। महादेवांना एक बेलपत्र वाहिले तरी चालते, पण ते बेलपत्र अतिशय सुंदर असावे। बेलपत्र वाहताना त्या बेलपत्राच्या पाठीमागे दांड्याला जी गाठ असते ती गाठ काढून बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती पालथे व्हायचे आहे। महादेवांना एकच बेलपत्र व्हा, पण ते चांगले असावे, सुंदर असावे। नामस्मरण करत एक बेलपत्र वाहिले तर ते हजारो बेलपत्रांच्या प्रमाणे असते। महादेवांना अक्षदा वाहतानाही त्या अखंडित असाव्यात। महादेवांना अक्षदा वाहताना शक्यतो बासमती तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र अक्षदा महादेवांना व्हायच्या आहेत। महादेवांची पूजा करताना डोक्यावरती आपल्याला पदर घ्यायचा आहे किंवा ओढणी तरी घ्यायची आहे। महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला गाईचे कच्चे दूध व्हायचे आहे। गरम केलेले दूध कधीही महादेवाच्या पिंडीवरती वाहू नये। महादेवाच्या पिंडीवरती कधीही तुळशीचे पान अर्पण करायचे नाही। तसेच महादेवांना हळदी कुंकूही अर्पण करायचे नसते। महादेवांच्या पिंडीवरती चाफ्याचे फुलही कधी अर्पण करू नये।
महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला प्लॅस्टिकच्या भांड्यांचा कधीही वापर करायचा नाही. शक्यतो महादेवांची पूजा करत असताना आपल्याला तांब्याच्या भांड्यांचा वापर करायचा आहे. त्यामध्येही दूध ज्या वेळेस आपण अर्पण करतो ते स्टीलच्या भांड्यानेच अर्पण करावे. शिवरात्रीच्या उपवासामध्ये भगर चालत नाही. खिचडी चालते, पण भगर ही शिवरात्रीच्या उपवासाला कधीही खाऊ नये. या दिवशी फळांवरती उपवास करावा. दूध, खजूर, राजगिरा अशा ड्रायफ्रूट अशा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाचे आपण उपवासाला सेवन करू शकतो. काही जण या उपवासाला मिठाचाही वापर करत नाहीत. हा उपवास शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोडला जातो. उपवास सोडतानाही आपल्याला अगदी सात्विक पद्धतीचे अन्न सेवन करायचे आहे. शिवरात्रीच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून आपले मुलांकडून आपण केस कापले जातात किंवा नखे कापले जातात. पण या दिवशी आपल्याला केस कापायचेही नाही. दाढी, कटिंग, केस, नखे कापायची नाहीत. स्त्रियांनीही या दिवशी केस कापायचे नाहीत. या दिवशी आपल्याला मांसाहारही करायचा नाही. कुठल्याही प्रकारचे मद्यपान या दिवशी करायचे नाही. दारू, सिगारेट, तंबाखू यासारखे कोणत्याच प्रकारचे मद्यपान या दिवशी करू नये. या दिवशी आपल्याला घरामध्ये कटकटी, भांडणे, वादविवाद टाळायचे आहेत. या दिवशी आपण कधी खोटे बोलू नये, कोणाचा अपमान करू नये. खरं तर कोणत्याच शुभ दिवशी आपण कोणालाही पैसे उधार देऊ नये. या दिवशी तसेच आपण पैसे कोणाला उधार देऊ नये, पण द्यायची जर वेळ आली तर संध्याकाळी पैसे कोणालाही उधार देऊ नये. सकाळी ज्याला गरज असेल त्याला तुम्ही सकाळी पैसे द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.